नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाईफ रोटेशन लाईफ रोटेशन जीवनाचं राहट गाडगं कशा पद्धतीने चालतं हे जाणून घेणार आहोत। बघा, जसं प्रत्येक निसर्गामध्ये ऋतू येतात, महिने येतात, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा लाईफ रोटेशन येतात। सकाळ होते, दुपार होते, सायंकाळ होते, रात्र होते, मध्यरात्र होते, पहाट होते, तसं आपल्याही जीवनात काही ना काही घडत असतं। मला जेव्हा अचानक क्लायंटचे फोन येतात, अहो सर गेले 3 महिने झालं बिझनेस नाही आहे, गेले 6 महिने झालं मला अडचण येते आहे, गेला 1 वर्ष झालं माझं सेव्हिंग हटलंय, असं झालंय, मी त्याचं लाईफ रोटेशन काढतो आणि सांगतो, बाबा रे सध्या शनीचा लाईफ रोटेशन आलेला आहे, तुला कष्ट करूनच करावं लागेल। राहूचा आलेला आहे, तुला अस्थिरता अस्वस्थता घालमेलवर जावं लागेल। पण तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला माहिती आहे ना की आता दिवस आहे म्हणजे रात्र होणार आहे, आणि आता रात्र आहे म्हणजे दिवस होणार आहे। हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला लाईफ रोटेशन माहिती असलं पाहिजे की जीवनात सगळे दिवस सारखे नसणार आहेत। तुमच्या जीवनात जेव्हा धो पैसा येतोय तेव्हा तुम्ही तो सेव्ह करायला पाहिजे, कारण कधीतरी पैशाची अडचण येणार आहे, विहिरीचं पाणी कधीतरी आटणार आहे। त्यासाठी जर आपण विनाकारण उपसा केला विहिरीतून पाण्याचा तर आपल्याला पाणी कमी पडणार आहे। त्यामुळे लाईफ रोटेशन मध्ये 6 जेव्हा येतं तेव्हा मुबलक पैसा येतो, मनाजोगा पैसा येतो, खूप छान चाललेला असतो, आणि तेव्हा म्हणतो की माझ्यामुळे चाललंय हे सगळं, मी करतोय ना, माझ्या बुद्धीमुळं, माझ्या कर्तृत्वामुळे चाललंय, चांगली गोष्ट आहे। पण जेव्हा रोटेशन 8 येतं तेव्हा स्वकष्टाने पैसे कमवावे लागतात, पैसे अडकायची सायकल चालू होते, दिलेले उसने पैसे सुद्धा येत नाहीत, त्यावेळेस मात्र माझे लोक माझ्याकडे येतात। तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की जसं सूर्यास्तानंतर अंधार पडणार आहे, मध्यरात्र होणार आहे, पहाट होणार आहे, तसं तुमच्याही जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। जेव्हा लाईफ रोटेशन 3 येतो तेव्हा तुम्ही स्थिर स्थावर होता, 6 येतो तेव्हा मनासारखं सगळं होतं, 9 येतो तेव्हा मुबलक पैसा येतो, पण फायनान्शियल फ्रॉड होण्याची शक्यता आहे। मग यावेळेस तुम्ही आस्क द एक्सपर्ट, मला वाटलं म्हणून मी केलं, असं करू नका। तर तुमचं लाईफ रोटेशन काढण्यासाठी साधा सोपा फॉर्म्युला सांगतो। तुमची जन्मतारीख घ्या, त्याला डीडी म्हणू आपण, सिंगल डिजिट करा। तुमचा मंथ घ्या, त्याची सिंगल डिजिट करा, आणि सध्याचं जे वर्ष आहे, सध्या आपण जो व्हिडिओ शूट करतोय तो 2025 ला करतोय, तर तुमचा वाढदिवस 2025 मध्ये 17 ऑक्टोबर आजची तारीख आहे, तर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत आला असेल तर 2025 ची टोटल 9 येते। जर आला नसेल म्हणजे तुमचा वाढदिवस 11व्या किंवा 12व्या म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये असेल तर तुम्ही 2024 ची टोटल 8 येते, ती घ्या, ह्या सगळ्यांची टोटल करा, सिंगल डिजिट काढा, आणि तुमच्या लक्षात येईल की आलेला आकडा जो आहे तो त्या ग्रहाशी रिप्रेझेंट करतो। 1 म्हणजे सूर्य, ऍक्शन, तुम्ही काम करत राहणार। 2 म्हणजे चंद्र, थोडे इमोशनल ड्रामा होणार घरामध्ये, पण ठीकठाक आहे। 3 म्हणजे गुरु आहे, सेटल होणार। 4 म्हणजे राहू आहे, अस्थिरता अस्वस्थता जाणार। 5 म्हणजे बुध आहे, उत्तम जाणार, डोक्याचा वापर करणार। 6 म्हणजे शुक्र आहे, तर तुम्हाला पारिवारिक संबंधातून सुख मिळणार, पैसे मिळणार, मनासारखा इन्सेंटिव्ह मिळणार। 7 म्हणजे केतू आहे, उपाय उपासना करावे लागतील, हेल्थ इश्यू होतील। 8 म्हणजे शनी आहे, शारीरिक कष्टाने तुम्हाला पुढे तुमची स्वप्न पूर्ण करावी लागतील। 9 म्हणजे मंगळ आहे, धाडस ठेवावी लागेल, फायनान्शियल फ्रॉड होण्याची शक्यता आहे। तर हे लाईफ रोटेशन अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे, हे एवढं सोप्या साध्या पद्धतीने। तर वाट कसली बघताय तुम्ही? घ्या तुमची पेन हातामध्ये, तुमची डेट ऑफ बर्थ लिहा, तुमचं लाईफ रोटेशन काढा, आणि सध्या तुमच्या जीवनात कसं चाललंय हे तुम्हीच डोकावून पहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही चांगल्या माहितीसाठी। ऐकत राहा मला, MRD ऑकल्ट सायन्स अकॅडमी, मनोज आर देशपांडे, मी न्यूमरोलॉजिस्ट आणि सिग्नेचर अनालिसिस आहे, हा विषय मी शिकवतो पण, आणि साहजिकच याच्यावर मी डिटेल काउन्सिलिंग देतो। या विषयावरची माझी पुस्तकंही प्रकाशित आहे। धन्यवाद।